नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय अभ्यासतोय। हा अभ्यासत असताना आतापर्यंत तुमचे 5 टॉपिक संपूर्ण आपण अभ्यासलेले आहेत। या 5ही टॉपिकची थिअरी, बेसिक कन्सेप्ट, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम अगदी बेसिक पासून समजून घेतलेले। या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते जाऊन बघू शकता। आता अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6, ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप पर। याच्यामध्ये आपले 2 लेक्चर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण डिझोल्युशन म्हणजे काय, त्याच्यानंतर डिझोल्युशनचं मीनिंग, डेफिनेशन समजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण असेट रिअलाइज करताना कशा जनरल एंट्रीज होतील, लायबिलिटी रिअलाइज करताना कशा जनरल एंट्रीज होतील, ट्रान्सफरिंग स्टेजमध्ये कशा जनरल एंट्रीज होणार आहे, डिस्पोजल म्हणजे रिअलायझेशन स्टेजमध्ये कशा जनरल एंट्रीज होणार आहे, हे सगळं अभ्यासलेलं आहे। आज आपला हा थिओरिटिकल पार्टचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यानंतर आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत। हे 2-3 व्हिडिओ जे आपण थिअरीचे तयार केलेले ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। हे तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकची थिअरी समजेल। थिअरी समजले तर प्रॉब्लेम समजतात। तर आपली कन्सेप्टच आहे की थिअरी लाईन टू लाईन समजून घेणे। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला अकाउंट सोप्या सरळ भाषेत बेसिक पासून अभ्यासायला शिकायला भेटणार आहे। त्याच्यामुळे सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वर्गमित्रांपर्यंत शेअर करा। आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्पोजल स्टेज पर्यंत अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा असणार आहेत ते बघितले होते। आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन स्टेजच्या बघायच्या। डिस्ट्रीब्युशन स्टेज म्हणजे काय की आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं, करंट अकाउंट क्लोज करायचं आणि त्याच्या जनरल एंट्रीज कशा होतात त्या बघायच्या। म्हणून त्यांनी म्हटले अंडर दिस स्टेज फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट इज क्लोज। याच्यामध्ये पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज केले जाणार अँड द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन। रिअलायझेशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे। क्रेडिटला इन्कम, डेबिटला एक्सपेन्सेस। इन्कमची टोटल जास्त असेल तर तो डेबिटला बॅलन्सिंग फिगर दिसते, म्हणजे तो क्रेडिट बॅलन्स आहे। म्हणजेच त्या रिअलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉसचा जो अकाउंटचा बॅलन्स असणार आहे तो ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, म्हणून इन देअर ॲग्रीड प्रॉफिट शेअरिंग रेशो। आफ्टर मेकिंग ऑल द ऍडजस्टमेंट रिलेटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज क्लोज बाय सेटलिंग द बॅलन्स। आणि नंतर हे ट्रान्सफर केल्यानंतर रिअलायझेशन अकाउंटचा बॅलन्स मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आहे फॉर क्लोजिंग ऑफ रिअलायझेशन अकाउंट। आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करताना प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल रिअलायझेशनचा तर त्याच्या जनरल एंट्रीज कशा होणार आहेत ते बघा। रिअलायझेशन इज अ नॉमिनल अकाउंट, इट इज क्लोज टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस suffered on realization of asset and payment of outside liabilities। मग त्यांनी पहिल्यांदा सांगितले की बघा फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट असेल रिअलायझेशनचा, म्हणून त्यांनी म्हटले फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिअलायझेशन अकाउंट। आता प्रॉफिट कधी असतो, रिअलायझेशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे। नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। इन्कम अँड गेन्सची टोटल म्हणजे क्रेडिटची टोटल जर जास्त असेल तर तो आपला प्रॉफिट असणार आहे। म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा इफ द क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट म्हणजे क्रेडिट साइड म्हणजेच इन्कम साइड इज मोर दॅन द डेबिट साइड म्हणजे लॉस साइड, अ प्रॉफिट हॅज बीन मेड। मग अशा वेळेस काय झालं म्हणायचा, प्रॉफिट झाला म्हणायचा। आणि अँड शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मग हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार। मग याची एंट्री बघा, क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे, इथं थोडक्यात मी शॉर्ट मध्ये असं रिअलायझेशन अकाउंट आहे असं समजा। बघा ही क्रेडिटची टोटल काय जास्त आहे, तीच कुठे लिहिणार आपण डेबिटला, आणि इथले लॉसेस वजा करून जी बॅलन्सिंग फिगर राहील हा काय तो प्रॉफिट आहे। मग हा रिअलायझेशनच्या डेबिटला आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटला डेबिट, आणि ट्रान्सफर कुठं करणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला म्हणून टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही जनरल एंट्री होणार। रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, आणि नॅरेशन बिंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो। हा झाला प्रॉफिट असेल तर मग लॉस असेल, लॉस कधी असू शकतो, उदाहरणार्थ हे रिअलायझेशन अकाउंट आहे बरोबर, ही याची डेबिट साइड आहे। डेबिट साइडचा लॉस म्हणजे एक्सपेन्सेस साइडची टोटल जास्त आहे ती लिहिणार आपण इकडं, आणि बॅलन्सिंग फिगर इन्कमच्या वजा करून इथं येईल। ही बॅलन्सिंग फिगर क्रेडिटला आहे रिअलायझेशनच्या म्हणून रिअलायझेशनला देणार क्रेडिट, ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला म्हणून पार्टनर्स कॅपिटलला देणार डेबिट। म्हणून त्यांनी बघा सांगतानाच काय सांगितले, इफ द डेबिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट इज मोर दॅन द क्रेडिट साइड लॉस हॅज बीन मेड किंवा इनकर्ड म्हटलंय त्यांनी। आणि त्यावेळेस बघा एंट्री काय करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू
रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि फॉर क्लोजिंग ऑफ करंट अकाउंट, मग आपण हा करंट अकाउंट क्लोज करताना करंट अकाउंट ऑफ द पार्टनर इफ एनी शुड बी क्लोज बाय द ट्रान्सफरिंग द बॅलन्स टू द कॅपिटल अकाउंट. मग करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त, तो डेबिटला दिसत असेल करंट अकाउंटच्या, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट, आणि तो ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटलला, म्हणून तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असणार. जर समजा करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल, या ठिकाणी दिले बघा काय असेल, करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे, ते दिसेल पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग तो डेबिटचा बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट ही जनरल एंट्री होणार आहे. मग क्लोजिंग ऑफ कॅपिटल अकाउंट, आता कॅपिटल अकाउंट सुद्धा बघा, कॅपिटल अकाउंट क्लोज करताना इफ द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर शो डेबिट बॅलन्स, डेबिट बॅलन्स म्हणजे काय की डेबिटची टोटल जास्त आहे, तर तो डेबिट बॅलन्स असेल तर आपण तो डेबिट बॅलन्स पार्टनर शुड ब्रिंग इन कॅश टू सेटल हिज अकाउंट विथ द फर्म. द एंट्री इज, आता बघा हे थोडस मी पुन्हा एकदा रीड करतो. द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर शो अ डेबिट बॅलन्स, डेबिट बॅलन्स म्हणजे काय डेबिटची टोटल जास्त आहे, तर पार्टनर शुड ब्रिंग कॅश म्हणजे डेबिटची टोटल जास्त म्हणजे पार्टनरला त्याच्या कॅपिटलच्या अमाऊंट घेऊन यावं लागेल, कमी पडते पैसे द्यायला, मग ते घेऊन आला तर आपल्याकडे कॅश येईल, म्हणून त्याची एंट्री कॅशच्या डेबिटला होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर समजा इफ द कॅश पेड म्हणजे कॅश जर पेड करायचे असेल आपल्याला, म्हणजे फर्मला जर पैसे पार्टनरला द्यावे लागत असतील तर ते पार्टनरला भेटणार आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही एंट्री होणार आहे. तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना एंट्री असणार आहे. आता काही वेळेस काय होतं बघा, ट्रीटमेंट ऑफ अनरेकॉर्डेड किंवा अनडिस्क्लोज असेट अँड लॅबिलिटीज. आता सेम असेट आणि लॅबिलिटी रिअलाइजची जी एंट्रीज असायच्या त्याच पद्धतीने करणार आहेत. आता अनरेकॉर्डेड असेट म्हणजे आपल्याकडे असे काही असेट असू शकतात की ते रेकॉर्ड केलेले नाहीत, म्हणून त्यांनी म्हणले ऑन द डेट ऑफ डिझोल्युशन there may be some asset and liabilities which may be not appearing in the books, म्हणजे बॅलन्स शीटला ते असेट दाखवलेलं नसणार, रेकॉर्ड केलेलं नसणार, त्याला अनरेकॉर्डेड असेट म्हणणार. such asset and liability have been not recorded in the books, so question of their transfer to realization account does not arise. म्हणजे त्या रेकॉर्ड केलेल्या नाहीत त्यामुळे तो आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार नाही त्यांचा बॅलन्सिंग फिगर, बट एंट्री आर रेकॉर्डेड वेन सच असेट अँड लायबिलिटी आर रिअलाइज. बघा पहिल्यांदा काय सांगितले, फॉर एनी अनरेकॉर्डेड असेट रिअलाइज, अनरेकॉर्डेड असेट जर सोल्ड केली तर पैसे येतील, म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, सेम असेट रिअलाइजची एंट्री करायची आपल्याला. आणि एनी अनरेकॉर्डेड असेट टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, मग आपण एंट्री काय करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. जर लॅबिलिटी असेल समजा अनरेकॉर्डेड लॅबिलिटी पेड ऑफ बाय एनी पार्टनर, जर पार्टनरने लॅबिलिटी पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. आणि अनरेकॉर्डेड लॅबिलिटी पेड बाय फर्म, फर्मने जर पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू फर्मचे पैसे जातील, म्हणून बँक किंवा कॅश अकाउंट. अशी म्हणजे सेम लॅबिलिटी ज्या पद्धतीने पेड केल्या, लॅबिलिटी आपण पार्टनरने पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, फर्मने पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. असेट आपण बघा जर विकली तर कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, पार्टनरने टेकन ओव्हर केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, सेम त्याच एंट्रीज आहेत, काही वेगळं असं नसणार आहे. आता ट्रीटमेंट ऑफ गुडविल ऑन डिझोल्युशन, डिझोल्युशनच्या वेळेस गुडविलच्या ट्रीटमेंट काय असणार आहेत, काही नसणार. गुडविल आपली असेट आहे, असेट आपण ज्या पद्धतीने रेकॉर्ड करतो पहिल्यांदा असेट रिअलायझेशनच्या डेबिटला लिहितो तसंच गुडविल रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचे. असेट विकतो, गुडविल विकल्यावर जे एंट्री करतो त्याच पद्धतीने असेट विकल्यावर जे एंट्री होणार त्याच गुडविल विकल्यावर सुद्धा एंट्री होणार आहेत, म्हणून त्यांनी म्हटले देअर इज नो नीड टू गिव्ह अ स्पेशल ट्रीटमेंट टू गुडविल इन केस ऑफ डिझोल्युशन, इट शुड बी ट्रीटेड ॲज एनी अदर असेट. बाकीचे जे असेट आहेत त्या पद्धतीने त्याच्या अकाउंटची ट्रीटमेंट होणार. इफ इट इज ऑलरेडी अपियर इन द बुक्स इट विल बी ट्रान्सफर लाईक ऑल अदर असेट टू द डेबिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे गुडविल हे आपण डेबिट साइडला ट्रान्सफर करणार रिअलायझेशन अकाउंटच्या. इफ डज नॉट अपियर देअर इज नो क्वेश्चन टू ट्रान्सफर, ते ट्रान्सफर करायची गरज नाही. ऑन सेल द अमाऊंट ऑफ ऍक्च्युअल रिसिव्ड विल बी डेबिटेड टू कॅश अकाउंट, आणि जर ते विकलं तर आपल्याला पैसे भेटतील, मग कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण ते ट्रान्सफर करणार आहोत. असं सिंपल आहे, जसे असेट बाकीचे तसंच गुडविलची ट्रीटमेंट असणार आहे, वेगळं असं काही करायचं नाही. आता
त्यांनी बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इफ गुडविल अपीअर इन द बॅलन्स शीट. बघा मग याचं काय, जर रिअलायझेशन अपीअर इन द बॅलन्स शीट असेल तर गुडविल कुठं ट्रान्सफर करणार आपण, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल रिअलाइज केलं तर आपल्याकडे पैसे येतील, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, ही एंट्री होईल. इफ गुडविल डज नॉट अपीअर इन द बॅलन्स शीट, बॅलन्स शीटला नसेल पण आपण, तर ते ट्रान्सफरच होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितले व्हेन गुडविल अकाउंट डज नॉट अपीअर इन द बॅलन्स शीट देअर इज नो क्वेश्चन टू ट्रान्सफर बट द सेल ऑफ अमाऊंट इज ऍक्च्युअली रिसिव्ड. म्हणजे जी काय अमाऊंट भेटली असेल त्याची एंट्री. मग बघा कॅश अकाउंट म्हणजे विकला आपण गुडविल तर कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि जर समजा एखाद्या पार्टनरने गुडविल परचेस केलं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, अशी एंट्री असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा रिअलायझेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. हा फॉर्मॅट बघायची गरज नाही, आपण डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये रिअलायझेशन अकाउंट कशा पद्धतीने तयार करतात तेच अभ्यासणार आहोत. आपला आता थेरॉटिकल पार्ट सगळा संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांनी एक्झाम्पल नंबर फर्स्ट अभ्यासणार आहोत, तर तो व्हिडिओ बघा. आज हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. सर्वांना बाय, टेक केअर.